कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या फोन करा आंदोलन. गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याचे दर घसरण ही चालूच आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे ही कठीण झाले आहे. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून गेल्या 2-3 दिवसांपासून आमदार, खासदार, मंत्री यांना फोन करो आंदोलन चालू केलं आहे. कांदा दर घसरणे बाबत प्रश्न विचारले जात आहेत. हे आंदोलन सलग 7 दिवस सुरू राहणार असून दरम्यान प्रत्येक कांदा उत्पादक शेतकरी थेट आमदार, खासदार, राज्यमंत्री तसेच केंद्र सरकारमधील संबंधित मंत्री यांना फोन करून विचारणा करत आहेत. कांदा संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी व शेतकरी फोन लावत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर संजय बधाने, धुळे जिल्हा अध्यक्ष गंगाधर शिंदे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भांबरे, साक्री तालुका अध्यक्ष व सर्व शेतकरी बांधव आदी फोन करो आंदोलनमध्ये सहभागी झाले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 सप्टेंबरपासून राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल लवकरात लवकर सरकारने घ्यावी आणि आंदोलनामार्फत सर्व शेतकरी बांधव, मंत्री, आमदार, खासदार सर्वांना आपली शेतकऱ्यांची कांद्याचा प्रश्न जो आहे त्याची व्यथा मांडत आहे. म्हणून राज्य सरकारने त्वरित जो आज नाफेडचा कांदा विविध शहरांमध्ये उतरवला जातोय, आज शेतकऱ्यांचा कांदा 8 रुपये किलोने विकला जातोय आणि नाफेडचा कांदा आज 24 रुपये दराने आज विविध कोलकातासारख्या शहरामध्ये, दिल्लीसारख्या शहरामध्ये उतरवला जातोय. हा त्वरित थांबवावा आणि आज शेतकऱ्यांचे देह भाव पडलेले आहेत. बांगलादेश सरकारशी चर्चा करून केंद्र सरकारने लवकरात लवकर बांगलादेश निर्यात सुरळीत करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना या कांद्या स्वरूपात कायमस्वरूपी असा तोडगा काढावा. जसं आंध्र प्रदेश सरकारने आज 1200 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे, तसाच आपल्यासुद्धा सरकारने, महाराष्ट्र सरकारने आपल्याला कमसे कम 3000 रुपये कांद्याला प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा. आणि आज शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून जो कांद्याचे दर कमी मिळत आहे, म्हणून आज राज्य सरकारने आज 1500 रुपये अनुदान प्रति क्विंटल हे जाहीर करावे, अशी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करत आहोत. आज कालच जसे कृषी मंत्र्यांशी पण बोलणं झाले, या सविस्तर लवकरच सरकार कामाला लागलेलं आहे. म्हणून ही शेतकरी बांधवांची कळकळीची विनंती आहे. एकच पक्ष, एकच पक्ष, कांद्याला भाव मिळालेच पाहिजे.